पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करा. जितेंद्र कळंबे यांच्या नेतृत्वात नागपुरात लाँग मार्च. सध्याच्या महागाईच्या काळात उच्च शिक्षण गोरगरीब विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना पदवीचे शिक्षण अर्धवट सोडावे लागत आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेता पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत मिळावे या प्रमुख मागणीसाठी विजेंद्र कळंबे यांनी नागपुरात सोमलवाडा ते रिझर्व्ह बँक चौकापर्यंत भव्य लाँग मार्च काढून शासनाचे लक्ष वेधले. शिक्षण महागल्याने गरिबांचे स्वप्न अर्धवट. शासनाने मुलींसाठी मोफत शिक्षण, 8वीपर्यंत मोफत पुस्तके आणि माध्यान्ह भोजनासारख्या अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. मात्र पदवी शिक्षणाचा वाढता खर्च सामान्य कुटुंबांना परवडणारा नाही. याच पार्श्वभूमीवर विजेंद्र कळंबे यांनी शासनाकडे आपला आवाज बुलंद केला आहे. विद्यार्थी शिक्षित तरच देश बलवान. या लाँग मार्चमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. जर विद्यार्थी शिक्षित झाले तरच राज्य प्रगत होईल आणि राज्य प्रगत झाले तरच देश बलवान होईल, हा आशावाद व्यक्त करत शासनाने ही मागणी तातडीने मान्य करावी आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रजत डेकाटेसह नागपूर. आपण सरकारला मागणी करतोय की ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण आपल्याला मोफत मिळालं पाहिजे. गरिबांच्या मुलांची खूप इच्छा राहते शिकायची, पण पैसा हवे ते शिकू शकत नाही. त्याकरिता आपण हा उपक्रम राबवलेला आहे. त्याचप्रमाणे नागपूर शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये पुष्कळशा शाळा अशा आहेत ज्या गव्हर्नमेंटच्या बंद होत आहेत. तर गव्हर्नमेंटनी याकडे लक्ष द्यावे आणि त्या शाळा पुन्हा चालू कराव्या, जेणेकरून गरिबांची मुलं शिकतील. आपण जसं एखाद्या हायर एज्युकेशनला जेव्हा जातो तेव्हा आपण गव्हर्नमेंटचे कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस चूज करतो, कारण तिथं एज्युकेशन पण चांगलं आहे आणि फ्री पण मिळतं. त्याचप्रमाणे आपण आपल्या ज्या शाळा आहेत प्रायमरी सेकंडरीपर्यंतच्या, या चांगल्या कराव्या